अतिशय सुंदर काम करतात आणि या आपण सगळ्यात आधी आपण सन्मानित करू एक लेजेंडरी अंपायर जावेद फरीद सरांना स्वामी पाटीलच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। या आधी आपण जावेद फरीद सरांना सन्मानित करू। हॅलो, तर इथे प्रथमतः आपण पंच कमिटीचा सन्मान करणार आहोत। जावेद फरीद सर या आणि जावेद फरीद सर या पंच कमिटीचा सन्मान करण्यासाठी आम्ही अंकुश पाटील, युवराज पाटील आणि आशिष यांना अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते जावेद फरीद सरांचा सन्मानित केला जाईल। या वेलकम आहे आपल्याकडे। तर या तिन्ही सहकार्यांच्या शुभ हस्ते अभिजित या वेलकम आहे आपल्याकडे। या तर जावेद फरीद सर ज्यांनी 6 दिवस आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला पंचांच्या भूमिकेत योगदान दिलं त्यांचा जानमान मित्रमंडळ भलप यांच्या वतीने जाहीररित्या सत्कार इथे केला जात आहे। तर अंकुश पाटील, युवराज पाटील आणि अभिजित पाटील यांच्या शुभ हस्ते एक आदर्श पंच जावेद फरीद सर यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे, जाहीररित्या सत्कार केला जात आहे। त्यानंतर सुनील युवराज यावं आपण स्टेजवर। युवराज पाटील आमचे आयोजक युवराज पाटील। तर यानंतर सुनील पाटील सर या पंच सुनील पाटील सरांचा येथून सन्मान केला जाईल आणि त्या सन्मान करण्यासाठी अरुण पाटील आमचे आयोजक आणि सन्माननीय इथे अजय पाटील, अरुण पाटील, अजय पाटील यांना आम्ही ते आमंत्रित करतो। आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सुनील पाटील सरांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आमचे ऑर्गनायझर अरुण पाटील, अजय पाटील यांच्या शुभ हस्ते जाहीररित्या सत्कार केला जात आहे। यानंतर पंच रवी पाटील सर या रवी पाटील सरांचा सन्मान केला जाईल। मी आशिष पाटील आणि जयराज पाटील, आशिष पाटील आणि जयराज पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत। आपल्या शुभ हस्ते रवी पाटील रोंजण यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। वेलकम या जयराज पाटील आणि आशिष पाटील यांच्या शुभ हस्ते पंच रवी पाटील सरांचा येथून सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर बघा दूरवरून इथे आलेले ओमकार शेट्टे, ओमकार या, ओमकारला दूर खऱ्या त्याने लांबचा प्रवास आहे आणि नारायण खाडेकर आणि लक्ष्मण पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते। आपण ओमकार शेट्टे ज्यांनी आज फायनलच्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचकांच्या दृष्टिकोनातून योगदान दिला ते आमचे नामवंत क्रिकेट समालोचक ओमकार शेट्टे यांचा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे लक्ष्मणदादा पाटील आणि नारायण खाडेकर या 2 व्यक्तिमत्वांच्या शुभ हस्ते जाहीररित्या सत्कार इथे केला जात आहे। यानंतर सोपान खाडेकर आणि केशव टेंबे आमचे आयोजक आहेत त्यांना मी आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते। मित्रांनो, ज्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी आपल्याकडे शब्द अपुरे पडतील, 6 दिवस ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समालोचक म्हणून तुम्ही योगदान दिलं ते आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील सरांचा सन्मान सोपान खाडेकर आणि केशव टेंबे यांच्या शुभ हस्ते केला जाईल। हॅलो, संदीप पाटील साहेब, पाटील रायगड समालोचक समितीचा अध्यक्ष एकमताने झाला। आला रे आला संदीप पाटील मुरबीवाला, आला रे आला संदीप पाटील मुरबी। तर यानंतर इथे जगदीश पाटील नारिवली यांचा सन्मान केला जाईल आणि जगदीशचा सन्मान करण्यासाठी आम्ही मनीष पाटील, प्रणय खाडेकर आणि जीवन पाटील या त्रिवेणी संगमला आमंत्रित करतो। या त्रिवेणी संगम आपल्या शुभ हस्ते जगदीश पाटील नारिवली यांचा आपण इथे सन्मान करावा। ओमकार जीवन पाटील, प्रणय खाडेकर या, जगदीश घ्या, मनीष वेलकम या, बघा आपल्याकडे वेलकम या मित्रांनो। मनीष साहिल या,
यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत इथे करूया. त्यानंतर इथे आमचे साहिल समोर याचे आमचे स्कोरर यांचा सन्मान बघा मनीष पाटील. तर इथे आपण सुधीर आगलावे गुणलेखक सुधीर आगलावेचा सन्मान इथे केला जाईल. आमचे सूरज खाडेकर आणि जयराज पाटील साहिल पाटील या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते आमचे मित्र सुधीर आगलावे यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. अंकुश पाटील राम पाटील आपण स्टेजवर यावं. यानंतर आपण सन्मान करणार आहोत ज्याने साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून खूप मोठा दमदार योगदान दिला स्पर्धा गाजवली ते आमचे सूरज चौधरी HDC DJ वलवले यांचा सन्मान करण्यासाठी प्रकाश खाडेकर आणि किरण पाटील यांना मी आमंत्रित करतो. सूरज चौधरी त्यांचा एक प्रतिनिधी खूप झाला यांचा सुद्धा खूप सपोर्ट. तर सूरज चौधरी यांचा HDC चा गौरव इथे केला जात आहे. त्यानंतर PTC लाईव्ह केडी तुमचा एक प्रतिनिधी यावा आणि आपला सन्मान स्वामी पाटील आणि बालाराम पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मोहन भोईर माजी क्रिकेटर माजी संघनायक आहेत यावं आपण स्टेजवर आपला इथे स्वागत आहे. तर आमचे PTC चा इथे सन्मान केला जात आहे. हॅलो. तर एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत ज्या व्यक्तीने या भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक पूर्णपणे उचलून धरला आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला. तर रॉय रामजी पाटील आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण MD गडगे सर अर्थातच महादेव गडगे सर थँक्यू सो मच. साहिल पाटील. तर यानंतर आपण लगेचच ओमकार रॉय. ओमकार रॉय. तर प्रथमतः आपण बक्षीस वितरण सोल्याकडे वळणार आहोत. हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भाजपा युवा कार्यकर्ता ओमकार रॉय. तर हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 स्पर्धा यशस्वी झाली. अंकुश पाटील स्पर्धा आपले ऑर्गनायझर आहे ते आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतील. गोल्डन मॅन ओमकार रॉय. भारतीय जनता पार्टी वलप व जय हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक 2023 आज यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि मला या गोष्टीचा आज गर्व आहे. आणि हा सर्व श्रेय मी माझे सहकारी स्वामी पाटील, प्रकाश खाडेकर, बालाराम पाटील, आपला सोपान खाडेकर, युवराज पाटील, जयराज पाटील, साहिल पाटील, केशव टेंबे, अभिजित पाटील, किरण पाटील, ओमकार पाटील, नारायण खाडेकर आमचे ज्येष्ठ आणि आमच्यासाठी सर्व आहेत आणि श्रेष्ठ आहेत. सूरज खाडेकर, सोहन टेंबे, लक्ष्मणदादा पाटील, अजय पाटील, आशिष पाटील, ऋतिक पाटील, मनीष पाटील, अरुण पाटील, नितीन पाटील, ओमकार रॉय, जीवन पाटील, असं सर्वांचं मी आभारी आहे. काय एवढं
आज आम्ही 2 महिने या ग्राउंडवर येऊन मेहनत केली आणि या इथे 50 संघ आम्हाला खेळवायचे होते आणि ते 50 संघ आले आणि ते त्यातून एक संघ सोडला तर 49 संघ खेळले आणि व्यवस्थित खेळले. आम्हाला रिस्पॉन्स पण तुम्ही चांगला दिला. एक क्रिकेटची परिभाषा काय असते ती तुम्ही इथे दाखवून दिली आणि खरोखर मी प्रथमतः तुमचे 49 संघांचे मी आभार मानतो की तुम्ही येऊन व्यवस्थित आमच्या इथे खेळ केला. पण मी माझा मनोगत व्यक्त करताना एक मला म्हणायचं आहे, मी रायगडचा क्रिकेट पाहतो आणि ठाण्याचा क्रिकेट पाहतो. ठाण्याचे अध्यक्ष 40+ असतील, रेग्युलर असतील. अगदी 6 वाजता बोलले तर 6 वाजता, 6:30 वाजता, 6:30 वाजता अगदी व्यवस्थित येणार, आयोजकांना सपोर्ट करणार, अगदी पैसा व्यवस्थित देणार, सगळ्यापासून व्यवस्थित सहकार्य करणार. माझा आमदार माझा अभिमान म्हणून हा मी चषक ठेवलेला आहे, आमदार चषक. पण आज मला कुठेतरी खंत वाटली माझ्या रायगड क्रिकेट असोसिएशन 40+ची असो या रेग्युलर असोसिएशनची, का संघ इथं येतो आणि तो रिटर्न जातो. ते सांगतात आम्हाला तुमचे नियम माहीत नाही, क्रिकेटचे नियम माहीत नाही. पण त्याच गावचा 40+चा रायगडचा असोसिएशनचा अध्यक्ष आणि त्याच गावचा रेग्युलरचा असोसिएशनचा अध्यक्ष, आमची एवढीच अपेक्षा होती का त्याही इथे खेळूनच जाणं होतं. एक फक्त आम्हाला चंद्राला जसा डाग असतो तसा डाग लागला. आज श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभिषेकाने पावन झालेली भूमी रायगड भूमी. अभिमान आहे मला या रायगड जिल्ह्याचा, का छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगड जिल्ह्याला जो एवढा मोठेपणा दिला, त्या रायगड जिल्ह्यात मी जन्माला आलो हे माझे मी भाग्य समजतो. पण आज कुठेतरी माझा क्रिकेट कमी आहे, माझे असोसिएशन इथे रायगडची कमी आहे, असोसिएशन माझी रायगडची नक्कीच कमी आहे. मी 40व्या वर्षी 6 वेळा आयोजन झाले नाईटचे, 25 माझे डेचे आयोजन मी केलेले आहेत आणि पुढे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी करत राहणार. कारण मला माझा रायगडचा खेळाडू मला साता संबंध पार न्यायचा आहे आणि मी तो नेणार, 100% नेणार. मी त्याच्यासाठी अहोरात्र झटणार आहे. कारण मला माझा ग्राउंड आहे ना, मला अभिमान आहे त्या ग्राउंडवर मी मॅचेस तशा घडवणार. पण मी असोसिएशनला मी जाब विचारणार आहे, मी मीटिंग लावणार आहे का हा आपल्या रायगडमध्येच का नियम तुटतात. ठाण्यामध्ये मी ठाण्याचा जाहीरपणे मी आभार मानतो की त्यांच्यासारखी असोसिएशन रायगडमध्ये होऊच शकत नाही. कारण मला कुठेतरी मला खंत वाटते आज क्रिकेटला न्याय देण्यासाठी आपला रायगड कमी पडतो, मी जाहीरपणे सांगतो. बस मला एवढंच बोलायचं आहे, बाकी काय नाही. आणि मला खरोखर मन भरून आलं, एवढे 49 संघ माझ्या गावावर खेळले. मी पुढच्या वर्षी तुम्हालाच पहिला प्राधान्य देणार हा माझा शब्द आहे. पुढच्या वर्षी माझा अजून आगळं वेगळं आयोजन असणार आणि क्रिकेटसाठी अजून प्लस तुम्हाला काहीतरी भेटणार हा माझा तुम्हाला शब्द आहे. पुढच्या वर्षी नाईट होणार, आमदार चषक होणार. आणि एवढी बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद. बघा 5ही संघातील खेळाडू समोर आहे. आता बक्षीस वितरण सोहळा आपण इमिजिएटली करणार आहोत, जास्त वेळ घेणार नाहीये. तर अंतिम सामन्याचा सामनावीर होता बघा आदित्य पाटील. आदित्य या, 1 षटक 2 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केलं. आदित्य यायचे आपण. तर आदित्य या बघा, वेल कमी आहे. अंतिम सामन्याचा सामनावीराचा पारितोषिक जात आहे आदित्य बामणडोंगरी क्रिकेट संघाचा, ज्याने 1 षटक हाताळलं, 2 धावांच्या मोबदल्यात 3 फलंदाजांना बाद केलं. आणि आदित्यला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. प्रणय खाडेकर यांच्या शुभ हस्ते आदित्यचा गौरव केला जाईल. आर्यन पाटील आणि प्रणय खाडेकर यांच्या शुभ हस्ते आदित्यला सामनावीराचा पारितोषिक दिले जाईल.
तर यानंतर बघा स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट आपण फलंदाजाचा पारितोषिक ते जाहीर करणार आहोत. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक ते आपण जाहीर करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये तर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक आपण वितरित करणार आहोत. आणि या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने 45 चेंडूंना सामोरे जात असताना 143 धावा ज्याने कुठून काढल्या तो खेळाडू ठरतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज. संघाचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतो धनेश गवते. तर धनेश गवतेला सामनावीराचा पारितोषिक देण्यासाठी आम्ही फलंदाजाचा पारितोषिक देण्यासाठी सन्माननीय मनीष पाटील आणि नितीन पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करावं. धनेश गवते या. 143 धावा कार्यार्थाने धनेशने कुठून काढल्या. 45 चेंडूंना स्पर्धेमध्ये सामोरे गेला आणि आमच्या मान्यवर मनीष पाटील आणि नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते त्याचा गौरव केला जात आहे. खऱ्या अर्थाने जे स्वप्नातील बाईक असतो मला वाटतं 3री 4थी बेल असेल तुझ्या कारकिर्दीमधली यावेळेस मध्ये तुला हुलकावणी दिली. कुठे कमी पडले तुम्ही? बॅटिंग माझीच नाही झाली माझ्या मुलंच आहे. एकंदरीत संघाच्या कामगिरीवर आपण थोडा या स्पर्धेमध्ये पात्रता फेरीमध्ये दाखल झाले. ट्रॉफी घेऊन जाणार आहात प्लस एक आज 30+ खऱ्या अर्थाने म्हणजे नवीन वर्षाला सुरुवात ना आपण करणार परंतु वर्षाची जो सांगता होणार आहे 2023 म्हणजे 2024 कडे आपण वाटचाल करू. तर आपल्यासाठी ते खऱ्या अर्थाने बघा स्पेशालिस्ट ते बोकड असणार आहे. काय ही संकल्पना कशी वाटली? संकल्पना आवडली फर्स्ट टाइम बघितलं. खूप खूप थँक्यू सो मच धनेश. यानंतर स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आपण इथे जाहीर करत आहोत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एकूण 7 फलंदाजांना बाद केलं तो खेळाडू ठरतो या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. आणि स्पर्धेचा संघाचं नाव आहे इथे आपण पाहतो रिडगर क्रिकेट संघ आणि खेळाडू ठरतो देविदास भोपी सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या देविदास या. सर्वोत्कृष्ट गोलंदाज देविदास भोपी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा. देविदास याच्या स्पीडली या. 7 फलंदाजांना ज्याने बाद केलं रिडगर क्रिकेट संघाचा देविदास भोपी. हा एक प्रतिनिधी आहे चला रिडगर क्रिकेट संघाचा. तर हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत सोहम टेंबे अजय तुकाराम पाटील या 2 व्यक्तिमत्वांना आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते सोहम आणि अजय या आपण आपल्या शुभ हस्ते देविदास भोपी रिडगर क्रिकेट संघाचा अतिशय चाणक्य गोलंदाज ठरतो आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. यानंतर आपण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट शतरक्षक खऱ्या अर्थाने ते जाहीर करणार आहोत. आणि स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट शतरक्षकाचा पारितोषिक जात आहे जीवदानी बामणडोंगरी क्रिकेट संघाच्या खेळाडूला आणि त्या खेळाडूचं नाव आहे शुभम पाटील ठरतो आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट शतरक्षक. शुभम या वापर आणि शुभमला शतरक्षकाचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो दक्ष भोईर दक्ष भगत प्रणय खाडेकर आर्यन पाटील आणि अंश पाटील यांना आम्ही ते आमंत्रित केलेले आहे. बघा दक्ष भोपी अदक्ष भगत प्रणय खाडेकर आर्यन पाटील अंश पाटील. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. ते पारितोषिक आपण वितरित करू. तत्पूर्वी या पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत आमचे ऑर्गनायझर अभिजित पाटील जयराज पाटील साहिल पाटील सूरज खाडेकर आणि रोहित खाडेकर.
अभिजित पाटील, जयराज पाटील, साहिल पाटील, सूरज खाडेकर, रोहित खाडेकर यांच्या शुभ हस्ते 5व्या क्रमांकाचा इथे ट्रॉफी वितरित केले जाईल. त्यांच्या समेत सरप्राईज गिफ्ट असेल बोकर आणि कॅश प्राइज असेल 30,000 रुपये. आणि 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. भव्य आमदार ट्रॉफी 5व्या क्रमांकाची आणि त्याचबरोबर कॅश प्राइज असणार आहे 30,000 रुपये. नेरे क्रिकेट संघ यावं. नेरे क्रिकेट संघ, नेरे क्रिकेट संघ आपण लगेचच यायच्या बघा. नेरे क्रिकेट संघ, नेरे क्रिकेट संघ प्रथमतः आपण हे पारितोषिक वितरित करूया. आमदार अजित गवते, अजित गवते श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे ठरलेला आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 स्पर्धेचा खऱ्या अर्थाने 5व्या क्रमांकाचा मानकरी. की बघा आमचे सर्व सहकारी दक्ष, सर्व सहकारी आहेत आमचे अभिजित पाटील, जयराज पाटील, साहिल पाटील, सूरज खाडेकर, रोहित खाडेकर यांच्या शुभ हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाला कॅश प्राइज 30,000 रुपये, सरप्राईज गिफ्ट बोकार आणि त्याचबरोबर आमदार ट्रॉफीचं खऱ्या अर्थाने सन्मान अर्थात गौरव आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांचा केला जात आहे. अजित गवते चेहऱ्यावर हास्य वातावरण आहे. संघाची कामगिरी अजित यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. अजित, आय वॉन्ट आज सम क्वेश्चन यू. अजित, बोकड कुणीतरी चोरून नेलेला इथून, बोकड कुणीतरी चोरून नेलेला इथून. आता तर यानंतर आपण आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा तर अजित एकंदरीत या स्पर्धेमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा जानमान क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये तुमच्या संघाचा प्रवास कसा राहिला? एकदम मस्त. खरं तर बोलायचं झालं तर आमची एंट्री इथे नव्हतीच, पण अंकुश दादाने मला कॉल केला होता, एक मेसेज पण केले होते, पण मी त्याचा रिप्लाय दिला नव्हता. आणि समोरासमोर ज्या वेळेस भेट झाली आमची त्यावेळेस मी स्वतःहून बोललो, दादा फक्त मला आजचा दिवस दे, मी एंट्री तुझ्या इथे फिक्स करतोय. 5व्या क्रमांकावर तुम्हाला समाधान म्हणावं लागेल. थँक्यू सो मच अजित. यानंतर आमदार चषक जानमान क्रिकेट संघ वलाप आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. संघाचं नाव आहे अत्तर वैलवान भरनाथ रिडगार क्रिकेट संघ आणि त्या संघासाठी कॅश प्राइज असणार आहे 40,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी आणि सोबत सरप्राईज गिफ्ट बोकड असणार आहे. रिडगड संघाच्या संघाने घ्यावा. आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी वितरित करण्यासाठी पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दीपकदादा उलवेकर, त्याचबरोबर रायगड 40+ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र भोईरसाहेब कोलवाडी आणि तेंबोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच के कडाव या त्रिवेणी संघाला आम्ही ते आमंत्रित करतो. रिडगड क्रिकेट संघ यावा आपण. रिडगार अथर्व इलवान भैरवनाथ रिडगार विलास भोपी यांचा संघ आमचे बालकृष्ण दादा भोपी यांनी पुरस्कृत केलेला दिलीप असतील चोरमेकर, तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. बोला जय श्रीराम. अहो जाई जाई गदा चोरून ते गदा आणून द्या. यानंतर आमदार चषक 2023 तृतीय क्रमांक ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत. तर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण वितरित करणार आहोत. तत्पूर्वी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो वल्लभ गावातील आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मणदादा पाटील, नारायण खाडेकर, राम पाटील, हरिभक्त परायण श्री राम पाटील, मोहन भोईर माजी सरपंच वल्लभ मोहन दादा या, ओमकार राय आणि ओमकार राय, मोतीराम पाटील यावं आपण.
संघ चॅलेंजर बेलवली संघ ठरलेला आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा तृतीय क्रमांकाचा मानकरी त्यांच्यासाठी कॅश प्राइज असणार आहे 50,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी. बोला गणप नरेश पाटील माझी यांचा मी धन्यवाद करीन. त्यांनी आम्हाला 40+ असून सुद्धा एक 40+चा लोट ठेवला, त्यासाठी अंकुशबाईंना मी धन्यवाद देईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयोजन एवढं सुंदर आहे ना इकडनं. प्रत्येक दिवशी आम्ही इकडनं वरून बसूनच आयोजन बघितला, त्यामुळे असं वाटायचं की इकडनं स्टेडियममधून बसतो. खूप चांगला ग्राउंड आहे. आणि तिसरी गोष्ट, खूप चांगला सपोर्ट केला संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी. बॅट्समनचा रोल चांगला केला. बॉलर्समध्ये ॲक्युरेट होते आणि खूप चांगला खेळ झाला. तर एकंदरीत 40+ला संधी देण्यात आली, प्राधान्य देण्यात आलं. ही 40 खऱ्या अर्थाने आमच्या ऑर्गनायझर कमिटीची संकल्पना आणि त्याचबरोबर अशा स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळणं प्रत्येक वर्षी आवडेल का? तलवार गिरानी है मगर काट वही है. अरे बूढ़ा तो हो चुका हूं लेकिन थाट वही है. डेफिनेटली अंकुश दादानी जर परत पुढच्या वर्षी संधी दिली तर आमचा संघ नक्की खेळेल. थँक्यू वल्लभ संघ. तर थँक्यू सो मच नरेश पाटील माजी सरपंच बेलवली. यानंतर आमथे हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2023 रनर अप संघाला आम्ही ते आमंत्रित करणार आहोत. तत्पूर्वी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी आमचे ऑर्गनायझर प्रकाश खाडेकर, रायगड जिल्ह्यातील खूप मोठे पॅकर्स म्हणून ओळखले जातात, त्याचबरोबर बालाराम पाटील, केशव टेंबे, किरण पाटील, सोपान खाडेकर, युवराज पाटील आणि अरुण पाटील यांना मी आमंत्रित करत आहोत. यावं आपण सर्वांनी समोर. द्वितीय क्रमांकासाठी कॅश प्राइज असणार आहे 1,75,000 रुपये. 75,000 रुपये. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे, संघाचं नाव आहे राज 11 वेलकम उसाडणे. तर यानंतर मित्रांनो कॅश प्राइज 75,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांत दादा ठाकूर ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली. परेशट पाटील, त्याचबरोबर चेतन पाटील 1, 2, 3 आणि 4 क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ओमकार राय यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली. तर यानंतर मित्रांनो सर्वांचं लक्ष ज्याच्याकडे आहे, तर ज्याच्याकडे सर्वांच्या नजरा आणि स्वप्नातील बाईक अर्थात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अर्थात मालिकावीर आपण इथे घोषित करणार आहोत. मालिकावीर मध्ये खऱ्या अर्थाने 2 खेळाडू या रेस मध्ये होते. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो आशिष पाटील वलप, आशिष आणि आमच्या सर्व सहकार्यांना. तर मित्रांनो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आम्ही ते जाहीर करत आहोत. ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने सर्वांची मनं जिंकली, आपल्या संघासाठी अतिशय चांगल्या प्रकारे दमदार योगदान दिला. स्पर्धेमध्ये खेळत असताना एकूण 51 चेंडूंना सामोरे गेला आणि 51 चेंडूंना सामोरे जात असताना ज्या फलंदाजीच्या माध्यमातून 142 धावा ज्यांनी कुठून काढल्या आणि गोलंदाजी करत असताना अष्टपैलू प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने इथे संपन्न होतं का, त्याच्या माध्यमातून संपन्न होत असताना एकूण 5 फलंदाजांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला
आणि आमचे गुणलेखक सुधीर असतील, त्याचबरोबर खाडेकर असतील, यांच्या वतीने आम्हाला इथे संपूर्ण त्याचा लेखाजोखा इथे प्राप्त झालेला आहे की 51 चेंडूमध्ये ज्याने 142 धावा कुठून काढल्या, 5 फलंदाजांना गोलंदाजी करत असताना तंबूचा रस्ता दाखवला, म्हणजे त्याच्या नावावर एकूण पॉइंट झालेले आहेत 167. आणि ज्या हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार प्रशांत दादा ठाकूर चषक 2023 स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट अर्थात मालिकावी ठरत आहे, संघाचं नाव आहे राज जिलवान वेलकम उसाटणे आणि सर्वोत्कृष्ट बायकरमॅन ठरत आहे सागर पाटील. सागर स्पर्धेचा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट अर्थात प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट अर्थात मालिकाबीर ठरलेला आहे. सागर यांच्याकडे आम्ही वळणार आहोत. सागर सौर व्हायचे आपण बाईकवर या, आपले सर्व जानमानचे प्रतिनिधी सागर स्वामी आहेत बघा, सर्व या खाडेकर आणि स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी बाईक आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला पुरस्कृत केलेले आहे ते 712 गावठी ढाब्याचे मालक अल्पेश शेठ भोपी नितिलास यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. तर सागर वेल डन. प्रथमतः तुझं अभिनंदन आमच्या जे हनुमान मित्र मंडळ वलप ग्रामस्थांच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या वतीने तुझं अभिनंदन. सागर खऱ्या अर्थाने प्रत्येक खेळाडू स्वप्न घेऊन येत असतो खऱ्या अर्थाने की आणि ते स्वप्न आज या स्पर्धेमध्ये तू बघितलं. संघाच्या दृष्टीने चांगला खेळ दाखवला तुमच्या संघाच्या खेळाडूंनी, परंतु तुझं एक बायकर मॅन बनण्याचं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वप्न पूर्ण झालं. एकंदरीत बाईकचा आपण मानकरी ठरलेला आहात, कसं वाटतं आपल्याला? बाईक भेटले छानच वाटतंय. एकंदरीत सागर तू बरेच वर्षे क्रिकेट खेळतो, तुझ्या कारकिर्दीमधली ही कितवी बाईक आहे खऱ्या अर्थाने? किती वेळा तुला बायकरमॅन होण्याचा बहुमान संपादित झालेला आहे? 5 वेळा. 5 वेळा बघा. 5 स्टार सागर निश्चित स्वरूपात एकंदरीत तुमच्या संघ स्पर्धेमध्ये रनरअप ठरलेला आहे. खऱ्या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. संघाची झालेली कामगिरी, संघाचा प्रवास कितपत तू समाधानी आहे या कामगिरीवर? संघाची कामगिरी छानच झाली, कारण आम्ही यंग प्लेयर घेऊन खेळत होतो. फक्त आम्ही सिनियर बोलून अनिकेत, मी आणि संकेत आम्ही तिघच होतो. पूर्ण यंग टीम घेऊन खेळत होतो आम्ही. 5वी बाईक आहे. घरी गेल्यानंतर या 2 व्हीलर बाईकवर खऱ्या अर्थाने प्रथमतः बसण्याचा मान तू कोणाला देणार आहेस? बसण्याचा मान तर फॅमिलीला देणार, आणि ही बाईक मी डेडिकेट करी माझ्या मित्राला अनुराज म्हात्रेला, कोणचा पनवेल कोणचा, कारण तो माझ्या क्रिकेटसाठी खूप साथ आहे त्याची, आणि मी ही बाईक त्याला देईन. बघा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन करूया. सागर एक महत्वाचा प्रश्न असेल आपल्याकडे, तर वेल आहे समजा. घरी बघा तुम्ही युवा वर्ग आहात, घरामध्ये क्रिकेट खेळत असताना आपल्या आई वडील आपल्या परिवाराच्या वतीने कितपत तुम्हाला सहकार्य साथ लाभत असतो? फॅमिली सुद्धा पूर्ण सपोर्ट असतो, कारण भाऊ बहीण सगळ्यांचा सपोर्ट असतं. प्रत्येक मॅच झाल्यानंतर कधी बॅट पॅच आल्यावर पण फोन येतात आणि सांगत असतात असा गेल तसा गेल. फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणून मी इथे आहे. शेवटचा प्रश्न, ज्या हनुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक 2023 स्पर्धेचा तो मानकरी ठरला. स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये झाली. अशा स्पर्धेमध्ये पुढल्या वर्षी सुद्धा नाईट स्पर्धा ज्या हनुमान क्रिकेट संघाच्या वतीने आयोजित केली जाईल, आणि अशा स्पर्धेमध्ये खेळणं तुम्हाला कितपत आवडेल? मी तर या ग्राउंडवर फर्स्ट टाइमच केलो, कारण ग्राउंड तर एकदम छानच आहे आणि आयोजन तर बोलायला काहीच नाही. थँक्यू सो मच सागर. अभिनंदन. सागरचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. तर यानंतर आपण बोलणार आहोत प्रथम कार्यक्रमाची मात्र सांगता करणार आहोत आपण प्रथम पारदर्शिकाने. बोला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, आई गावदेवी माता की.
प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जानुमान क्रिकेट संघ वलप आयोजित जानुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर 2000 आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सांगता सोहळा इथे सुधीर आगलाबिया आपला गौरव इथे केला जाईल ज्याने चांगल्या प्रकारे इथे गुणलेखकाची भूमिका पार पाडली सुधीर तर सुधीरचं कौतुक करूया मित्रांनो सुधीर अभिनंदन करू सुंदर खूप छान गुणलेखकाची भूमिका तर यानंतर आपण प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जीवदानी बामणनोगरी क्रिकेट संघ संघनायक यावा आणि त्यांचे पुरस्कर्ते के कडव माजी सरपंच टेंबोडी ते उपस्थित आहेत आणि आमच्या सर्व अंकुश पाटील असतील स्वामी असतील सर्व ओमकार राय सर्व आमच्या कमिटीच्या वतीने हे पारितोषिक वितरित केले जाईल प्रथम क्रमांकाचा मानकरी जीवदानी बामणनोगरी क्रिकेट संघासाठी कॅश प्राइज असेल 1,75,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर ट्रॉफी आणि 30 बस आज वर्षाचा अखेरचा दिवस आहे 2023चा तुमच्यासाठी बोकड सरप्राईज बघा क्रिकेट संघ ठरलेला आहे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा तर संघनायक तेजस म्हात्रे यांच्याकडे आपण बोलणार आहोत तेजस म्हात्रे जानुमान क्रिकेट संघ वलप आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा तुमचा संघ प्रथम क्रमांक विजेता ठरलेला आहे एकंदरीत संघनायक म्हणून संघाच्या कामगिरीबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल सर्वप्रथम आम्हाला इथे वाईल्ड कार्ड एंट्री दिली त्याबद्दल मी अंकुश दादाचं आणि खाडेकर साहेबांचं मी आभारी आणि त्याच्याचबरोबर आम्हाला पॅकरशिप केलेली कडव मामा आणि आता जास्त बोलत म्हणजे आमचे खूप जुने पॅकर होते ॲडव्होकेट विकास भगत सर त्यांचा पण मी खूप आभारी आहे का त्यांनी आमची एंट्री इथे टाकली म्हणून त्यांचं मी आणि सर्वात जास्त मी पहिले मी कॉंग्रॅच्युलेशन करेल सागरला का त्यांनी बाईकसुद्धा एवढी मोठी गोष्ट डेडिकेट करणं सोपं नसतं पण त्यांनी ती बाईकसुद्धा डेडिकेट केली आणि सांगायचं म्हणजे मी मागाशीच बोलणार होतो की छोटा संघ मोठा संघ हेच चालू होतं इथे छोटा संघ किंवा मोठा संघ नव्हता आणि रेडगर संघाची मी खरोखर म्हणजे त्यांना खरोखर मी बोलेन की तुम्ही खूप चांगला खेळ खेळतात मानकोलीसुद्धा ते जाऊन खेळून आलेत आणि ॲक्च्युली मी 1-2-3 वर्षापूर्वी बघतो ते CNE टीममध्ये खेळत होते पण वलपला बी गटातसुद्धा ते म्हणजे पारितोषिकसाठी क्वालिफाय झाले होते आणि आमच्याविरुद्ध खूप चांगला सुंदर त्यांनी खेळ केला आहे मला वाटतं त्यांच्याकडे एखादा अजून एक चांगला बॉलर असता तर नक्कीच ते आमच्या विरुद्धसुद्धा सामना जिंकू शकतात त्यांनी ॲक्च्युली रेडगर संघाने करून दाखवलेलं आहे की कोणता संघ छोटा किंवा मोठा नाही आहे सर्व संघ सारखे त्यामुळे तुम्ही कोणत्याही संघाशी खेळायची ताकद ठेवा आज ना शेवटी 1 मॅच हराल 2 मॅच हराल परंतु तिसऱ्यांदा नक्की तुम्ही विजयाल असं मला वाटतंय थँक्यू सो मच इथे तेजस म्हात्रे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे संघनायकांनी प्रतिक्रिया रेडगर क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं 5 संघांचं अभिनंदन जानुमान क्रिकेट संघ वलप यांच्या वतीने सर्वांचं अभिनंदन इथे आम्ही करतो आणि आजचा दिवस संपला असे जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आणि जय दिवा पाटील साहेब